देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। त्यांचे मानवी अधिकार नव्हते, दलितांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात होते। अशा काळी 11 एप्रिल 1827 रोजी एक सूर्य जन्माला आला आणि त्या सूर्याने आपल्या तेजाने महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारताचा आसमंत उजळून टाकले। तो प्रज्ञा सूर्य, क्रांती सूर्य, दुसरा तिसरा कोणी नसून आज ज्याची जयंती आहे ते महात्मा ज्योतिराव फुले। त्या महात्मा फुलेंच्या विचारांना, त्यांच्या कृतीला मनापासून अभिवादन करतो। आज त्यांची जयंती पूर्ण भारतभरात अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी होते। पुढच्या वर्षी त्यांची 200वी जयंती जी आहे ती सुद्धा अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी होईल। खरं पाहता महात्मा फुले हे तसे आंबेडकरांचे गुरु। महात्मा फुले यांचं ज्या वर्षी निधन झालं म्हणजे 1890 साली आणि त्याच्या पुढच्या वर्षी आंबेडकरांचा जन्म झाला। त्या दोघांची कधी भेट येईल असा काही प्रसंग घडलाच नाही, कारण त्यांचे मृत्यू, महात्मा फुलेंचा मृत्यू आणि आंबेडकरांचा जन्म यांच्यामध्ये 1 वर्षाचा अंतर आहे। असं असलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 3 गुरु मानले आयुष्यामध्ये, संत कबीर, भगवान गौतम बुद्ध आणि तिसरे म्हणजे महात्मा फुले। ह्या महात्मा फुलेंच्या विचारांचा आंबेडकरांच्या वरती खूप मोठा पगडा होता। महात्मा फुलेंनी आयुष्यभर जे जातीभेद नष्ट करण्याचं काम केलं, स्त्रियांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देण्याचं जे काम केलं, त्या विचारांनी आंबेडकर खूप प्रभावित झाले होते। महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड असेल, गुलामगिरी असेल किंवा त्यांच्या अखेरच्या काळामध्ये महाराष्ट्र सत्य धर्म हे नावाचं जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाच्या मधून धर्म कसा असावा हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा खूप मोठा पगडा आंबेडकरांवरती होता। खरं तर ज्यावेळेस ते महाराष्ट्र सत्य धर्म पुस्तक लिहित होते त्यावेळेस त्यांना लकवा झाला होता आणि तुम्हाला खोटं वाटेल त्यांनी डाव्या हाताने ते महाराष्ट्र सत्य धर्म हे पुस्तक लिहून पूर्ण केलं। म्हणजे समाजाप्रती काहीतरी करण्याची किती मोठी भावना त्यांच्यामध्ये होती। अंतरुणावर खेळलेले असताना डाव्या हाताने हा माणूस पुस्तक लिहितोय आणि त्यामध्ये स्वतःचा कुठलाच अर्थ नाही। आपण जर बघितलं तर अतिशय गरिबीतून ते वर आलेलं कुटुंब होतं। सातारा जिल्ह्यातल्या कडगुण गावामध्ये त्यांचा जन्म झाला। त्यांचं कुटुंब पुण्यामध्ये होतं, फुलांचा व्यवसाय करायचे ते, त्यामुळे त्यांना फुले आडनाव झालं। वास्तविक त्यांचं मूळचं आडनाव गोरे होते, परंतु ते फुलांचा संबंधित व्यवसाय करत असल्यामुळे त्यांचं आडनाव फुले झालं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी इथल्या दलित, वंचित, शोषित महिला यांच्या रखरखत्या वाळवंटात फुलं उमलवण्याचं काम त्यांनी केलं। खऱ्या अर्थानं त्यांचं जे आडनाव आहे त्या आडनावाला साजेसे त्यांनी काम केलं। किती हाल, किती अपेष्टा, किती त्रास तत्कालीन समाजाने यांना दिला असेल। त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले होत्या, त्यांना ज्यावेळेस इथल्या ज्या महिला होत्या, त्या महिला म्हणजे सगळ्या समाजाच्या महिला, कुठल्याही समाजाच्या महिलेला शिक्षणाचा अधिकार नव्हता, अशा वेळेस सावित्रीबाई फुले घराबाहेर पडल्या। घराबाहेर पडून प्रसंगी शेण मातीची पिळी गोळ्याचं त्यांनी मारहाण सहन केली, परंतु त्यांनी जे प्रण घेतलं होतं त्यापासून डगमगल्या नाही आणि त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं इथल्या स्त्रिया शिकू लागल्या। आज आपण बघतो की समाजातल्या प्रत्येक स्त्रिया आज अतिशय मोठ्या मोठ्या उच्च पदावर आहेत, परंतु त्या पदावर पोहोचण्याचं मागं कारण म्हणजे सावित्रीबाई फुले। असं आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एक खंबीर स्त्री असते, तसं आज हे महात्मा झाले कारण त्यांच्या पाठीशी सावित्रीबाई होते, सावित्रीमाई होत्या। सावित्रीबाई फुलेंनी आपलं अख्खं आयुष्य या ठिकाणी दलितांच्यासाठी, महिलांसाठी वेचलं। प्रसंगी आंगडं टोपडं विकलं। महात्मा फुलेंनी ज्यावेळेस वडिलांनी यांना घराबाहेर हाकललं, त्याचं कारण असं होतं की ज्यावेळेस सावित्रीबाई फुले घरातून बाहेर पडल्या, तत्कालीन समाज व्यवस्था अतिशय कडवी होती आणि त्यांनी सांगितलं फुलेंच्या वडिलांना, गोविंदरावांना, की तुमची सून बाहेर पडते, रस्त्यावरून चालते, कसं काय घराबाहेर सांगितलं नाही। अशा वेळी गोविंदरावांनी ज्यावेळेस सांगितलं महात्मा फुलेंना की तुझ्या बायकोला सांग घराबाहेर पडू नको, प्रसंगी आपलं घर ह्या दोघांनी दाम्पत्याने सोडलं, परंतु लोकसेवेचा जो वसा त्यांनी घेतला होता तो सोडला नाही। आणि मग यांच्या अतिशय गरीब परिस्थितीतून जात असताना त्यांनी आपले जे काम आहे ते असं अखंडपणे चालू ठेवलं। आपल्या घरातल्या जो आड होता, विहीर होती, ती दलितांसाठी त्यांनी खुली करून दिली। अतिशय क्रांतिकारक पाऊल त्या काळात त्यांनी उचललं होतं। 1848 साली भिडेवाडे इथं मुलींची पहिली शाळा सुरू केली। अतिशय हे सुद्धा क्रांतिकारी पाऊल होतं। मला सांगायला आवडेल की त्या शाळेमध्ये ज्या 7 मुली होत्या त्या 7 मधल्या 5 मुली ब्राह्मण होत्या, 1 मुलगी कुणबी होती, 1 मुलगी धनगराची होती। म्हणजे त्यांनी काम विशिष्ट जातीपुरतं केलं नाही, त्यांचं काम हे सर्व व्यापी होते। सर्व स्त्रियांच्या उद्धारासाठी, सर्व दलितांच्या उद्धारासाठी यांनी काम केलं। त्यांनी
ज्या महिलांच्या वरती ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या, बालविवाह असेल किंवा ज्या लहान मुलींच्या पदरी अकाली वैधव्य प्राप्त झाले, विधवा झाले, अशा मुलींचं जे केशवपन केलं जायचं, त्यांचे केस काढून टाकले जायचे, त्यांना क्रूप केलं जायचं, याच्या विरोधात त्यांनी नाभिक समाजामध्ये जागृती केली आणि नाभिकांचा खूप मोठा संप त्यांनी पुण्यात घडवून आणला. आज आपण जर पुण्याचा इतिहास पाहिला तर पुण्याच्या सार्वजनिक इतिहासामध्ये महात्मा फुले हे जर नाव बघायलं तर पुण्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी इतकं मोठं काम पुण्यासाठी नव्हे तर अख्ख्या देशासाठी केले. त्यांनी अनेक प्रकारची पुस्तकं लिहिली. मला सांगितलं मी शेतकऱ्यांचा आसूड असेल, ज्यामधून शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी मांडल्यात, गुलाबगिरी असेल किंवा सार्वजनिक संत धर्म आहे, असे अनेक प्रकारचं साहित्य महात्मा फुलेंचं प्रकाशित आहे. त्यांचं शिक्षण थोडं झालं होतं, परंतु थोडं शिक्षण असताना सुद्धा त्यांनी इतकं मोठं साहित्य उभं करून ठेवलं. त्यांच्या जीवनाचा खूप महत्त्वाचा आणि माझा आवडता पैलू म्हणजे त्यांनी सगळ्यात पहिली शिवजयंती साजरी केली. ज्यावेळेस परदेशातील एका लेखकाला कळलं की छत्रपती शिवाजी महाराज नावाचा इतका मोठा राजा या ठिकाणी होऊन गेलाय आणि तो ज्यावेळेस लेखक भारतामध्ये आला त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला शिवरायांच्या समाधीचं दर्शन घ्यायचंय. अशा वेळेस समाधी कुठे कुणालाच माहित नव्हतं आणि ज्यावेळेस ही बाब फुलेंना कळली, महात्मा फुले त्या ठिकाणी रायगडावर गेले होते. काटेरी झुडपामध्ये लपलेली समाधी त्यांनी अथक परिश्रमाने शोधून काढली. त्या ठिकाणी त्या समाधीची साफसफाई केली. त्या समाधीचा जो पुजारी होता तो कधी कधी त्या ठिकाणी त्यांनी खूप विरोध केला, परंतु या विरोधाला न पत्करता त्यांनी त्या ठिकाणी समाधीची पूजा केली, त्यावरती फुलं ठेवली, माथा टेकला. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा यांच्या जीवनामध्ये खूप मोठं स्थान होतं. अशा प्रकारे हे समतेचे पुजारी होते. अशा प्रकारे यांनी स्त्री शिक्षणाचे जनक होते. हे दलितांचे उद्धारक होते. असा या महात्म्याला खऱ्या अर्थानं महात्मा गांधी सुद्धा म्हटले होते की जर महात्मा कुणाला म्हणायचं असेल तर महात्मा फुलेंना म्हणावं, मला महात्मा म्हणू नका, महात्मा फुलेंना महात्मा म्हणावं. सावरकर जे आहे ते वेगळी विचारसरणी असेल त्यांची, पण सावरकर सुद्धा म्हणाले खऱ्या अर्थानं जर कोणी युग पुरुष असेल तर खऱ्या अर्थानं हा युग पुरुष आहे. या युग पुरुषाशिवाय दुसरा कोणताही युग पुरुष नाही. जर महाराष्ट्र समजून घ्यायचं असेल तर फुलेंना शरण जावं लागेल असं सावरकर म्हणाले होते. या महान व्यक्तीला मी आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि माझं भाषण करतो. धन्यवाद.